श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या हे अनेक वेळा लक्षात आले असेल की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडतं, काहीतरी आनंदाची बातमी असते आणि घरात आनंदाचं वातावरण असतं. तेव्हाच काही नकारात्मक घटना घडू लागतात. आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक लोक असतात जे आपल्या कुठल्या ना कुठल्या कारणासाठी हेवा करतात, मत्सर करतात. हे लोक आपल्या आजूबाजूलाच असतात. कधी शेजारी असतात, तर कधी नातेवाईक असतात, कधी कधी तुमच्या जवळचे मित्र देखील असतात, तुमचा हेवा करणारे असू शकतात. हे लोक आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी स्थान असलेले असतील तर त्यांच्याशी नातेही तोडले जाऊ शकत नाही. पण अशा लोकांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटतो आणि जेव्हा ते तुमच्या घरी येतात तेव्हा त्यांच्यासोबत नकारात्मक ऊर्जा देखील घेऊन येतात. आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे कुटुंबामध्ये वाद आणि भांडणे होऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेमुळे लोक आळशी, उदास आणि टॉक्झिक होतात. नकारात्मक ऊर्जा आपल्या मनातून आणि शरीरातून सकारात्मकताकडे काढून टाकते. यामुळे निराश आणि थकल्यासारखे वाटते. जर तुमचे घर वरकरणी स्वच्छ आणि टापटीप असेल तरीही तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर घरामध्ये नकारात्मक आणि वाईट ऊर्जा आहे असे समजावे. पण काही उपाय करून देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा घालून टाकू शकता. नकारात्मक व्हायब्रेशन दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक निरोगी ऊर्जा आणण्यासाठी हे सोपे उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत. या उपायांमध्ये आपल्याजवळ नेहमी या 3 वस्तू ठेवायच्या आहेत. त्या 3 वस्तू आपल्याजवळ असतील तर आपल्यावर कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, बाहेरील बाधा, आपल्याला झालेले नजरदोष यांचा कधीही त्रास होणार नाही. तर या 3 वस्तू ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, त्या आपल्याला कुठे ठेवायच्या आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बऱ्याचदा आपण बघतो की बाहेरील ज्या वाईट शक्ती आहेत किंवा बाहेरील बाधा आहेत किंवा आपल्याला असलेले नजरदोष जे आहेत ते खूप वाईट प्रभाव आपल्या आयुष्यावरती टाकतात आणि आपल्या आयुष्यामध्ये नको त्या गोष्टी घडायला लागतात. म्हणूनच या 3 वस्तू आहेत त्या नेहमी आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची बाहेरची वाईट शक्ती असेल किंवा बाहेरील बाधा असेल, नजरदोष असेल, याचा कधीच आपल्याला त्रास होणार नाही. एक प्रकारचं संरक्षण कवच आपल्या अवतीभोवती, आपल्या कुटुंबाच्या भोवती तयार होईल. आणि म्हणूनच या 3 वस्तू जे आहेत ते आपल्याला नेहमी आपल्यासोबत ठेवायच्या आहेत. तर या 3 वस्तू आहेत तर या आपल्या स्वतःजवळच नाही तर आपल्या घरातील मुलं शाळेत जात असतील, कॉलेजला जाणारी असतील, पण ती वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला बरेचसे बदल दिसत असतील तर मुलांजवळ तुम्ही या वस्तू ठेवू शकता. यामुळे मुलांचेही संरक्षण होणार आहे. सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती आपल्याला नेहमी आपल्यासोबत ठेवायची आहे, ती म्हणजे बिबवा. बिबव्याची फळंसुद्धा काजूच्या फळांसारखी शेतात येतात. बिबवा जो आहे तो कोकणामध्ये औषधासाठी वापरण्यात येतो, पण यासोबतच त्याचे अनेक फायदे आपल्याला घरात देखील होत असतात. तर या बिबव्याचे झाड असतात ते 30 ते 40 फूट उंच झाड आहे आणि त्यांची पानेसुद्धा काजूच्या पानासारखी असतात. तर हा बिबवा जो आहे तो आपल्याला घरामध्ये ठेवायचा आहे. एकच बिबवा नाही तर खूप सारे बिबवा जे आहेत ते आपल्याला एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. कारण यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये वाईट संकटांपासून, विघ्नांपासून संरक्षण होते. हा बिबवा घरात असेल तर आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता जी आहे ती दूर होते. यासोबतच हा जो बिबवा आहे तो तुम्ही नेहमी तुमच्यासोबत ठेवू शकता. जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, तुमच्या मिस्टरांच्या पाकिटामध्ये हे ठेवू शकता, तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये देखील तुम्ही हे ठेवू शकता. यासोबतच तुम्ही लांबवर कुठेतरी चाललाय, प्रवास करत आहेत तर तुम्हाला तुमच्या कारमध्ये देखील ही बिबवा तुम्ही ठेवू शकता. तुम्ही स्त्री पुरुष कोणीही असाल तर हा बिबवा तुम्ही कायम तुमच्याजवळ ठेवू शकता. आणि पिरियड्समध्ये वगैरे ठेवता येईल का? तर हो, नक्कीच तुम्हाला हा तुमच्याजवळ ठेवता येईल. कारण हा तुमचे बाहेरील संकटांपासून, वाईट बाधेपासून संरक्षण करणार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी तुम्हाला हा जो बिबवा आहे तो नेहमी तुमच्याजवळ ठेवायचा आहे. तर हा बिबवा आपल्याजवळ ठेवायचा आहे. पण आपल्या घराला काही नजरदोष होऊ नयेत यासाठी देखील तुम्हाला
आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती कोणत्याही बाजूला हा बिब्बा आहे तो एखाद्या पांढऱ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून ठेवायचा आहे. तो दिसला तरी चालेल किंवा तुम्ही त्याला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून वरती बांधून ठेवू शकता. असे केल्याने तुमच्या घराच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होईल आणि त्याचा लाभ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होईल. तर हा बिब्बा तुम्हाला नेमकं कुठे मिळेल तर पहा, पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे देवांचं सामान मिळतं तिथे देखील हा बिब्बा तुम्हाला मिळून जाईल. किंवा तुम्ही एखाद्या किराणा दुकानात गेलात तरी देखील तुम्हाला हा बिब्बा सहज मिळून जाईल. त्यानंतरची जी दुसरी वस्तू आहे ती नेहमी आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे, ती म्हणजे काळा धागा. अशा प्रकारे काळ्या धाग्याचं एखादं रीळ जे आहे ते तुम्हाला घरामध्ये आणून ठेवायचं आहे आणि कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याने आपल्या गळ्यात म्हणा किंवा हातामध्ये किंवा पायामध्ये सुद्धा हा धागा बांधायचा आहे. पण हा धागा बांधत असताना कशा प्रकारे याला बांधायचे आहे, कारण नुसताच धागा बांधून चालणार नाही. तर आपल्याभोवती आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत, बाहेरील वाईट शक्तीचा किंवा बाहेरील बाधेचा तर किंवा आपल्याला जर नजर दोष होत असेल तर याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी हा धागा जो आहे तो आपल्याला जवळच असलेल्या हनुमान मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे. तिथे बसून आपल्याला एक वेळा हनुमान चालिसा किंवा जास्तीत जास्त 11 वेळा हनुमान चालिसेचं पठण करून हा जो धागा आहे तो अभिमंत्रित करायचा आहे. अभिमंत्रित केल्यानंतर हा जो धागा आहे तिथे असलेल्या पुजाऱ्यांना हनुमानाच्या पायाशी ठेवायला सांगायचा आहे. पायाला स्पर्श करूनच तो धागा जो आहे तो आपल्याला घरी आणायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांना गळ्यात म्हणा किंवा हातात पायात आपल्याला बांधायचा आहे. अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हा धागा तुम्हाला बांधता येणार आहे. बऱ्याचदा आपण बघतो की घरामध्ये असलेले लहान बाळ जे आहे ते सतत रडत राहतं, किरकिर करत असतं, व्यवस्थित खात पीत नाही आणि हीच गोष्ट मोठ्यांच्या बाबतीतही होते. मोठी माणसे जी आहेत ती आल्याबरोबर म्हणजेच घरात पाऊल टाकल्याबरोबर ते चिडचिड करायला लागतात, कारण बाहेरील शक्तीचा त्यांना त्रास होत असतो आणि तोच त्रास आहे तो कुटुंबातील सर्व सदस्यांवरती निघत असतो. तर त्या गोष्टीपासूनच त्यांचे रक्षण व्हावे यासाठी हा काळा धागा जो आहे तो नेहमी तुम्हाला त्यांच्या जवळ ठेवायचा आहे. मग तो त्यांच्या हाताला बांधा किंवा पायाला बांधा किंवा तुम्ही गळ्यात बांधू शकता. असे केल्याने कोणत्याही प्रकारचे नजरदोष आपल्याला होणार नाहीत किंवा बाहेरील वाईट शक्तीचा परिणाम आपल्यावर होणार नाही. बाहेरील बाधा याचा त्रास कुटुंबियांना पण होणार नाही. बऱ्याचदा आपली मुलं जी आहेत ती खेळत खेळत अशा ठिकाणी जातात, ती जागा असते ती चांगली नसते, तिथे वाईट शक्तीचा संचार असतो, नकारात्मकता असते आणि बऱ्याच मोठ्या माणसांच्या बाबतीतही असे होते की इच्छा नसतानाही त्यांना अशा ठिकाणी जावं लागतं, तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते. जसे की स्मशानभूमी असेल, हॉस्पिटल असते किंवा इतर काही ठिकाणी असते जिथे गेल्यामुळे त्यांना या गोष्टींचा त्रास होऊ शकतो आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला घरामध्ये वारंवार आजारपण वाढतात. घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली तर ती बरी झाली की दुसरी व्यक्ती आजारी पडायला लागते. घरामध्ये विनाकारण भांडण, कलह, वादविवाद होत असतात. आधी सांगितल्याप्रमाणे काही लोकांचा नजरदोष आपल्याला होतो, त्यांना आपली प्रगती बघवत नाही किंवा आपल्या मुलांची प्रगती बघवत नाही, त्यामुळे देखील असे त्रास जे आहेत ते आपल्याला होत असतात. आणि म्हणूनच कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा जो काळ्या रंगाचा धागा जो आहे तो बांधायचा आहे. यामुळे संरक्षण कवच आपल्या भोवती तयार होतो आणि हे जे संकट किंवा विघ्न आपल्यावरती येतात ती टळतात. तर तिसरी आणि अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे कायम आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे, ती वस्तू म्हणजे शेंदूर. तर शेंदूर हा नेमका आपल्याला कुठे ठेवायचा आहे? बाजारातून विकत आणून ठेवायचा आहे का? तर नाही. कुठल्याही मंगळवारी किंवा शनिवारी तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असणाऱ्या एखाद्या हनुमानजीच्या मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तिथे असलेल्या पुजाऱ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही त्यांच्या पायाजवळ असलेला जो शेंदूर आहे तो आम्हाला काढून एका डब्यामध्ये द्या आणि तो जो शेंदूर आहे तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. आणि बघा, मंदिरात जात असताना अशाच मंदिरामध्ये जा जिथे नेहमी हनुमानाला शेंदूर चढवला जातो आणि तो शेंदूर तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. तुम्ही डबीमध्ये आणल्यानंतर सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमच्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतो
त्यावरती या शेंदुराने तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. हे स्वस्तिक शेंदुराने काढल्यामुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. बाहेरील बाधा किंवा वाईट शक्ती, नजरदोष ह्या ज्या आहेत त्या घरामध्ये प्रवेश करूच शकणार नाही. एवढी ही प्रभावी गोष्ट आपल्याला आपल्या घरामध्ये नेहमी ठेवायची आहे. आणि हे शेंदुराची डबी किंवा शेंदूर जे आहे ती नेहमी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता. बघा, हा हनुमानाचा शेंदूर आहे, त्यामुळे याचे काही नियम मात्र तुम्हाला पाळावे लागतील. जसं की तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर त्यावेळेस तुम्हाला या शेंदुराला हात लावता येणार नाही. इतर वेळेस नेहमी हा शेंदूर तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता. तुमचे मिस्टर जेव्हा कामानिमित्त बाहेर पडत असतील किंवा इतर गोष्टींसाठी ते बाहेर जात असतील त्यावेळेस कायमस्वरूपी हा शेंदूर जर त्यांच्याजवळ असेल तर त्यांचे भांडण, संकटांपासून, येणाऱ्या विघ्नांपासून संरक्षण होईल. यामुळे तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होईल आणि बाहेरील एखादी व्यक्ती तुम्हाला नेहमी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल किंवा वाईट चिंतत असेल तर त्याचाही प्रभाव तुमच्या आयुष्यावर होणार नाही. आणि म्हणूनच या 3 वस्तू तुम्हाला नेहमी तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत किंवा या 3 पैकी कोणतीही एक वस्तू कायम तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता.